खरी दिवाळी आनंदाची, मनाला स्पर्श करणारी कथा. दिवाळी हा केवळ प्रकाशाचा नाही तर माणुसकीचा सण आहे. आपण आपल्या घरात दिवे लावतो, फटाके फोडतो, गोडधोड बनवतो, पण या प्रकाशात काही चेहरे अजूनही अंधारात असतात, जे फक्त इतरांचा आनंद बघूनच आपला सण साजरा करतात. असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग म्हसवड इथं घडला. हैदराबादहून आटपाडीला जगण्यासाठी आलेले एक गरीब कुटुंब आई वडील मजुरीवर उपजीविका करतात, तर त्यांचा लहान मुलगा सांगली जिल्ह्यातील आष्टा इथं जिल्हा परिषद शाळेत शिकतो. दिवाळी जवळ येत होती, पण त्यांच्याकडे फटाक्यासाठी पैसे नव्हते. तो म्हसवड शहरातील एका स्टेशनरी दुकानात येऊन म्हणाला, काका थोडी मदत करा ना, फटाके खरेदी करायच्यात. त्याच्या डोळ्यातील निरागस अपेक्षा आणि सण साजरा करण्याची ओढ पाहून आमच्या प्रतिनिधीने त्याला 250 रुपयांचे फटाके खरेदी करून दिले. तेव्हा त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू म्हणजे अगदी खरी दिवाळी होते. प्रकाशाचा नाही तर आनंद वाटण्याचा प्रकाश. चला, या दिवाळीत आपण ही एक सामाजिक जबाबदारी स्वीकारूया. आपल्या आजूबाजूच्या गरजू मुलांना मिठाई, कपडे, फटाके किंवा प्रेमाचे काही क्षण द्या. बघा किती समाधान मिळतं ते. कारण खरी दिवाळी तीच जिथे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपण हसू फुलवतो. साहिल, पास्कम साहिल, आटपाडीचा, हैदराबाद. शाळेला कुठं आहे? हैदराबादचा. शाळेला आष्टा जिल्हा परिषद शाळा, सांगली जिल्हा. सांगली जिल्हा परिषद शाळा. तू आई वडील काय करतात? कामाला जाते. कुठे? मिशन शेतात. दुसऱ्यांच्या शेतात. आता तू हे जे काय करतो तू? मागतोय. काय काय साठी मागतोय? आज दिवाळी म्हणून. दिवाळीला काय करायचं त्या पैशानं? फटाके वाजवायचे. फटाके वाजवायचे, आनंद घ्यायचा.